या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला, तर या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं। कुणी म्हणालं तुम्ही महिलांना विकत घेता का, कुणी म्हणालं तुम्ही महिलांना लाच देता का। अरे नालायकांनो, तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही। अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल नसतं। बहिणी ज्यावेळेस प्रेम करतात, भरभरून करतात। आमच्या बहिणी तर अशा आहे, एक वेळ स्वतः जेवणार नाही पण भावाला त्या ठिकाणी जेवू घालतील। आपल्या भावाकरता काही पण करण्याची त्या ठिकाणी इच्छाशक्ती आमच्या बहिणींमध्ये असते। त्यामुळे हे 1500 रुपयामध्ये बहिणींचं प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही। अरे 1500 रुपये तर या ठिकाणी आमच्या बहिणींना दिलेली भाऊबीज आहे, ते प्रेम आहे। अरे आम्ही तुमच्या प्रेमातून उतराई होऊ शकत नाही, पण जी काही राज्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमातून आमच्या बहिणींच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे, म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। परवा एक नेते म्हणाले 1500 रुपयामध्ये काय होतं। माझा त्यांना सवाल आहे, तुम्हाला संधी मिळाली होती, फुटकी कवडी पण तुम्ही आमच्या माता भगिनींना दिली नाही। आता आम्ही 1500 रुपये देतो, तुमच्या पोटात का दुखताय। भगिनींनो, या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल, ज्यांना तुम्हाला मिळणारे 1500 रुपये पचत नाही आहे। आणि दादा म्हणाले ते खरंय, आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात, कोणीतरी म्हणतं पैसे वापस घेऊ। अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही। एकदा भाऊबीज दिली की त्याच्या